नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. आमच्या मराठी जन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी लाईव्हमध्ये काही जणांची प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली होती. अनेक विषयांवरती बोलायचं राहिलं होतं. म्हणजे लाडकी बहीण या योजनेसंदर्भात बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या राहिल्या होत्या. त्याच्यामुळे लाईव्ह जे आहे ते प्रॉब्लेममुळं आपल्याला बंद करावं लागलं. तर मी आता या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून सर्व काही सांगतो किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात नक्की कोर्टात ते केस पण आहेत. जे काय होईल वाट बघूया. अनेक तुमचे प्रश्न येत आहेत, की आता पुढे काय होणार? पहिला हप्ता मिळणार की नाही? तर आशा करूया, की सर्व काही ठीक होईल आणि ज्यांनी फॉर्म भरले, एवढी मेहनत घेतली, रात्रभर जागून फॉर्म भरले, तर त्यांना पहिला हप्ता तरी मिळेल असं मला वाटतंय. 19 तारखेपर्यंत बघूया वाट आपण. तर दुसरं एक महत्त्वाचं ज्यांचे इन रिव्ह्यू दाखवत आहेत, म्हणजे अजूनही अप्रूव्ह झाले नाहीत. त्यांचं म्हणणं आहे, की 10-10 दिवस झाले, अजूनही इन रिव्ह्यूमध्ये आहेत आणि ज्यांचं 2-3 दिवसापूर्वीच ज्यांनी फॉर्म भरलाय, त्यांचं अप्रूव्ह झालं. तर हे असं का? तर कदाचित अल्फाबेट प्रमाणे असावे नावाच्या किंवा इतरही कारणं असतील. पण इन रिव्ह्यूमध्ये आहे तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही. ते तुमचं अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह जे काय आहे ते होणार आहे. आता ज्यांचं डिसअप्रूव्ह झालंय त्यांनी थोडं वाट बघायची. आता रिसबमिटचं ऑप्शन त्यांना मिळणार आहेत. त्यानंतर जो प्रॉब्लेम SMS द्वारे तुम्हाला सांगितलाय, त्याद्वारे तुम्ही तो प्रॉब्लेम दूर करून पुन्हा एकदा फॉर्म रिसबमिट करू शकतात. आणि महत्त्वाचं मी सकाळी लाईव्हमध्ये हे सांगितलं, की अत्यंत घाईघाईमध्ये फॉर्म भरू नका. घाईमध्ये काय होतंय, तुम्ही मग एक तर आधार कार्डाची एकच बाजू टाकतायत किंवा मग रेशन कार्डची फक्त पहिलं पेजच टाकतायत. तर अशा चुका होतायत. तर या चुका होऊ नये म्हणून घाईघाईमध्ये फॉर्म भरू नका. व्यवस्थित आमचे काही व्हिडिओज आहेत तेही बघा. समजून घ्या व्यवस्थित आणि मग व्यवस्थित फॉर्म भरा. कारण लेट फॉर्म भरशाल पण मग ते पटकन अप्रूव्ह पण होतील असं आहे. समजा आता मी माझंच उदाहरण सांगतो. मी थोडं लेट भरले होते, पण सगळं व्यवस्थित समजून आणि व्यवस्थित फॉर्म भरले आणि जेवढे मी फॉर्म भरले तेवढे सगळे अप्रूव्ह झाले. कारण मी सर्व जे काही नियम आहे त्या नियमानुसारच फॉर्म भरले होते. उदाहरण सांगायचं तर जसा डॉक्युमेंट संबंधीचा एक नियम आहे, की जी फाईल साईज आहेत अपलोड करता तुम्ही डॉक्युमेंट त्यावेळेस ती फाईल साईज 1 MB पर्यंत असावी. त्यामुळे काय होतं, त्यांनाही व्यवस्थित दिसेल आणि अपलोड पण व्यवस्थित होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. अनेकांची फाईल साईज जादा आहे, त्याच्यामुळे ते जेव्हा स्वतःच बघायला जातात तेव्हा त्यांनाही दिसत नाही ते. असाही प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे फाईल साईज या सर्व गोष्टी, फोटो लाईव्ह काढला तर अतिशय चांगलं आहे आणि डॉक्युमेंट जे नियमानुसार आहेत तेच जमा करा. फॉर्म व्यवस्थित भरा, बघून भरा आणि बँकेची डिटेल वगैरे व्यवस्थित टाका. हे सर्व असेल तर तुमचं फॉर्म अप्रूव्ह होईल. जसं मी सांगितलं की माझे सर्वच्या सर्व फॉर्म अप्रूव्ह झाले. ते या कारणामुळे झाले कारण नियमानुसार मी सर्व फॉर्म भरले, व्यवस्थित भरले, नियम समजून घेतले. त्यामुळे तुम्ही नियम समजून घ्या. ज्यांचे डिसअप्रूव्ह झाले आता त्यांना तर वेट करावं लागेल. ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांनाही वाट बघावी लागेल. काय अपडेट येते आता पुढे, कधी ते पुढे फॉर्म भरू शकतात. तर आता आपण पुढे जाऊया. अजून एक प्रश्न होता, की ज्यांचं सायबर कॅफे आहेत, अजून दुसरं कुठलं तरी सेंटर आहेत किंवा ज्यांना समजा मी आता एकाच डिव्हाइसवरून असंख्य महिलांचे फॉर्म भरले. ज्या महिला पात्र आहेत त्यांचे फॉर्म एकाच प्रोफाईलवरून, एकाच मोबाईलवरून भरले. तर असं करू शकता तुम्ही. बट तिथे तुम्हाला मेन्शन करायचंय नारी शक्ती प्रकार किंवा ऑथराइज्ड पर्सन जे काय आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचंय. ते मी इथेही तुम्हाला वेबसाईटवरती दाखवतो. त्या पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आणि त्यानंतर तुम्ही एकाच मोबाईलवरून, एकाच प्रोफाईलवरून अनेक महिलांचे फॉर्म भरू शकता. त्याबद्दल चिंता नको. अनेकांनी मेसेज केले होते WhatsAppवरती, त्यामुळे मी हे सांगतोय. तर मी तुम्हाला एकदा ते वेबसाईटवरती पण दाखवतो, कशाप्रकारे तुम्हाला ते निवडायचंय. आता ही वेबसाईट आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी. इथे बघा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. तर ही अशी लिंक आहे जी आम्ही टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मी पुन्हा एकदा टेलिग्राम चॅनलवरती ती लिंक प्रोव्हाइड करतोय. व्हिडिओ खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक असेल. ॲपवरून फॉर्म भरण्यापेक्षा मला वाटतं वेबसाईटवरून फॉर्म भरा, कारण लवकर फॉर्म भरून होतो वेबसाईटवरती. लोड कमी आहेत वेबसाईटवर. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत तेच जास्त करून भरतायत ना, असं आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप त्यावरूनच वेबसाईटवरती फॉर्म भरला जातोय. पण ॲपवरती काय आहे तर लोक म्हणजे ज्या महिला आहेत, अनेक महिला घरातूनच फॉर्म भरतायत ना. त्याच्यामुळे लोड जादा ॲपवरती आहेत आणि तुम्हाला पटकन फॉर्म भरायचा असेल तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरून भरा. याची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहेत. WhatsApp, टेलिग्राम त्यासोबतच आमची जी वेबसाईट आहे marathijन.com यावरती आर्टिकल लिहिलं आहे, त्यामध्ये याची लिंक दिली जाईल. तर आता इथे आपल्याला यायचंय अर्जदार लॉगिनमध्ये. इथे बघा अर्जदार लॉगिन. याबद्दल अगोदर थोडक्यात माहिती दिली होती, पुन्हा एकदा देतोय. अर्जदार लॉगिनवरती यायचंय तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. इथे क्लिक करूया आपण.
इथे आल्यानंतर लॉग इन, म्हणजे ज्यांनी अगोदरच प्रोफाईल क्रिएट केलं असेल त्यांनी लॉग इन वगैरे टाकायचं. इथं लॉग इनमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची, मोबाईल नंबर आणि पासवर्ड ज्यांनी अगोदरच क्रिएट केलेला आहे. आणि तेही मोबाईलचा इथे यूज करायचा नाही आहेत. म्हणजे मोबाईल नारीशक्ती दूत ॲपवरती जर जे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकतात ते इथे टाकायचं नाहीत. इथे तुम्ही वेगळी प्रोफाईल क्रिएट करायची. तर टाकल्यानंतर आता काहींनी प्रश्न विचारला की कॅप्चामध्ये काय टाकायचं. तर हा जो अंक आहे, उदाहरणार्थ 704545, तर हा जो अंक आहे तो इथे कॅप्चामध्ये टाकायचा आहे. त्यालाच तर कॅप्चा म्हणतायत. हा अंक इथे कॅप्चामध्ये टाकायचा आहे, हे लक्षात ठेवा. मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली यायचं आहे डोंट हॅव अकाउंट, म्हणजे ज्यांच्याकडे अकाउंट नाही आहे त्यांनी इथे क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. आणि जे लॉग इन आय डी किंवा पासवर्ड विसरले त्यांनी इथं फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं नवीन, तर त्या संदर्भात मी थोडक्यात इथे माहिती देतो कशा प्रकारे आपल्याला प्रोफाईल क्रिएट करता येईल. एकाच प्रोफाईलवरून तुम्ही अनेकांचे फॉर्म भरू शकता, जी माहिती मी अगोदर दिलेली आहे. तर इथे आपण क्लिक करूया क्रिएट अकाउंटवरती. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक साइनअपचं जे पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होत आहे. इथे संपूर्ण डिटेल व्यवस्थित बघा. फुल नेम ॲज पर आधार कार्ड आणि इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांनी जरी सांगितलं होतं की मराठीमध्ये फॉर्म ॲक्सेप्ट करणार वगैरे, पण इथे आता वेबसाईटवरती फॉर्म भरताना इंग्लिशमध्येच टाकायचं आहे, हे लक्षात घ्या. आधार कार्ड प्रमाणे नाव असा आणि तेही इंग्लिशमध्ये. इथे मोबाईल नंबर आहे, पासवर्ड आहे, कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर जिल्हा, तालुका इत्यादी माहिती भरल्यानंतर खाली यायचं आहे. खाली इथे तालुका टाकल्यानंतर इथे विलेज, इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल जिथे तुम्ही राहताय ते. त्यानंतर इथं ऑथोराइज पर्सन हे जे ऑप्शन आहे ते व्यवस्थित बघा. मोबाईलमध्ये इथे नारी शक्ती प्रकार असं ऑप्शन येईल आणि जर तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरताय तर इथे ऑथोराइज पर्सन असं ऑप्शन येईल. इथे आल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन इथे दिसत आहेत. क्लिक केल्यानंतर ऑथोराइज पर्सनचा जे बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन दिसत आहेत. मग तुम्ही सामान्य महिला आहे की अंगणवाडी सेविका आहेत, इतर जी काही माहिती असेल तुम्ही फॉर्म भरताय तर ते इथे टाकायचं आहे. म्हणजे एक सामान्य महिला जी घरातून मोबाईलद्वारे फॉर्म भरते, तिने जर प्रोफाईल क्रिएट केलं सामान्य महिला म्हणून, तर ती अनेक इतर महिलांचे फॉर्म तिच्याच मोबाईलवरून भरू शकते. तर हे लक्षात घ्या. त्यासाठी सामान्य महिला किंवा गृहिणी अशा प्रकारचं एक ऑप्शन निवडायचं. इथे जनरल वुमन किंवा इथे गृहिणीचं जे आपण याच्यामध्ये बघितलं मोबाईलमध्ये, तर तिथे गृहिणी नावाचं एक ऑप्शन येतं, त्याद्वारे तुम्ही भरलं तरी चालेल. बाकी सामान्य महिलाही तुम्ही इथे निवडू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन, इथे बघा, इथे क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा एकदा हा नंबर इथे कॅप्चामध्ये टाकायचा आणि साइन अपवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे प्रोफाईल तुम्ही इथे वेबसाईटवरती क्रिएट करू शकता आणि तुमचा फॉर्म इथे भरू शकतात. साइन अप झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे वेबसाईटवरती. तर वेबसाईटवरती ट्रॅफिक कमी आहे त्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरू शकता. पटकन तुमचा फॉर्म भरून होईल इथे. त्यानंतर काहींनी वेबसाईटवरती फॉर्म भरला, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरलाय पण अजूनही आमचा फॉर्म अप्रूव्ह वगैरे झालेला नाहीये. तर मी त्यांना सांगितलं होतं की वेबसाईटवरती फॉर्म भरले गेले की ती पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या 26.9K, म्हणजे 26,900 इतके फॉर्म आतापर्यंत भरले गेले आहेत वेबसाईटवरती, म्हणजे नवीन पोर्टलवरती. पण त्यापैकी मंजूर किती झाले तर अजून एकही नाही. लाभार्थ्यांची संख्या, आता रिव्ह्यूज झाले नाही आहे त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नाही आहे. म्हणून वेबसाईटवरती जे अप्रूव्ह व्हायला वेळ लागेल त्याचं रिझन असं आहे की सध्या ॲपवरती किंवा ऑफलाईन पद्धतीने जे फॉर्म आलेले आहेत, ऑफलाईन पण ते शेवटी ऑनलाईनच केले गेले आहेत ॲपद्वारे. मग ते सर्व रिव्ह्यू होत आहेत, त्यात अप्रूव्ह डिसअप्रूव्ह जे आहे ते ठरवत आहेत. त्यानंतर मग इथे वेबसाईटचं चेकिंग होईल असं मला वाटतंय. म्हणून अजून वेबसाईटवरती एकही अर्ज इथे अजून मंजूर झालेला नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे इतर सर्व काही माहिती तुम्हाला हवी असेल तर इथे तुम्हाला मिळून जाईल. पात्रता, अपात्रता सर्व माहिती इथे दिलेली आहे, ती एकदा तुम्ही इथे बघून घ्या सर्व वेबसाईटवरती. या वेबसाईटची लिंक आमच्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा. आवश्यक कागदपत्र काय डॉक्युमेंट हवे ते बघण्यासाठी इथे क्लिक करा. आवश्यक डॉक्युमेंट जे आहे ते इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
त्यानंतर आता महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले किंवा काही अपडेट तुम्हाला हवे असेल तर इथे ट्विटरवरती यायचं आहे. ट्विटरवरती तुम्हाला काही अकाउंट जे आहे ते फॉलो करायचे आहेत, गरजेचे आहेत. तिथे तुम्हाला अपडेट वगैरे येत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर हे जे अकाउंट आहे ते आदिती तटकरे यांचं आहेत, तर हे फॉलो करा. आता यांनी इथं म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. कृपया कोणी याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असं त्यांनी म्हटलंय. पण आता बघूया, कारण वेबसाईटवरती अजून इंग्लिशमध्येच मागताय. ज्यांचे नामंजूर झाले त्यांचं काय मग? आता मराठीमुळे अनेकांचे नामंजूर झाले, मी बघितले स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेले अनेकांनी. तर त्यांचं काय मग? त्यांच्यासाठी पण काहीतरी सुविधा असायला हवी होती की पुन्हा एकदा रिव्ह्यू केले जातील वगैरे, असं सांगायला हवं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा जे नामंजूर केले किंवा डिसअप्रूव्ह रिजेक्ट केले गेले मराठी असल्यामुळे ते पुन्हा एकदा रिव्ह्यू करावे, अशी मंत्री महोदय आदिती तटकरे यांना विनंती आहे. त्यानंतर हे एक अकाउंट तुम्ही फॉलो करायचे, महाराष्ट्र DGIPR. तर हे अकाउंट फॉलो करा, इथे सर्व अपडेट तुम्हाला मिळत असते. ठीक आहे, तर असे काही ट्विटर अकाउंट आहे ते फॉलो करायचे, वेबसाईटवरती जायचे, काही अपडेट असेल तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल. आता यानंतर तुमच्या काही कमेंट आहेत ते मी घेतोय. इथे आपल्या व्हिडिओ खाली कमेंट तुम्ही केलेल्या होत्या. ठीक आहे, हा व्हिडिओ आहे आपला, या खाली तुम्ही कमेंट केल्या होत्या. आणि काही महत्त्वाच्या लिंक, जसं वेबसाईट संदर्भात माहिती ती तुम्हाला खाली मिळणारच आहे. त्याचबरोबरच आपला जो आपली जी काही ग्रुप किंवा इतर माहिती आहे, नारी शक्ती दूत ॲप, हे त्याची इथं लिंक दिलेली आहे. यासोबतच इतर जी माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची इथे लिंक दिलेली आहेत आपल्या व्हिडिओ खाली, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. यानंतर आता तुमच्या कमेंट मी घेतोय. झूम वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, त्यामुळे तुमच्या कमेंट घ्यायला इझी जाईल. सर्वांच्याच घेता येणार नाही मला, पण ज्या काही थोड्याफार कमेंट आहेत त्या मी घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ज्या वरती येईल म्हणजे ज्या टॉप कमेंट आहे त्याच मी घेतोय. स्वरूप गेमिंग म्हणतायत, नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरला आहे पण अजून पेंडिंग दाखवत आहेत. तर वाट बघा, अजून होऊन जाईल ते. 2-3 दिवसात मला वाटतं सर्वांचे क्लिअर होऊन जातील, तर थोडी वाट बघा अजून. स्वप्ना बुरखुद म्हणतायत, मी अंगणवाडी सेविका, दिनांक 2/8/2024. मी सर्व फॉर्म मराठीमधून भरले आहेत, त्यातील 26 अर्ज अप्रूव्हल झाले आहेत. अजून एकही मराठी अर्ज रिजेक्ट झाले नाही आहेत माझे. हो, काहींचे अप्रूव्ह झालेत, बऱ्यापैकी अप्रूव्ह पण झालेत, पण काहींचे रिजेक्ट झाले आणि त्यात कारण सांगितलं की मराठीमध्ये भरलं गेलंय. तर तो मला वाटतं की ते त्यांनी गव्हर्नमेंटने व्यवस्थित बघावं, ते जे रिजेक्ट झाले फॉर्म मराठी असल्यामुळे ते पुन्हा एकदा रिव्ह्यू करावे असं मला वाटतं. श्रद्धा म्हणतायत, अप्रूव्ह झाला माझा फॉर्म, मराठीमधूनच भरला होता. हो, अभिनंदन. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांचं, सर्व महिलांचं अभिनंदन. ऐश्वर्या सजने म्हणतायत, सर 9 डेटला भरलेला अजून अप्रूव्ह नाही, इन रिव्ह्यू आहेत, अप्रूव्ह कधी होईल? माझ्या आईचे म्हणजे त्यांच्या आईचं फॉर्म आहे, तर होईल अप्रूव्ह, थोडी वाट बघा, 2-3 दिवसात होऊन जाईल. बहुतेक अल्फाबेटप्रमाणे ABCD नुसार असं काहीतरी भरतायत ते, म्हणजे अप्रूव्ह करतायत, असू शकतं रिव्ह्यू करतायत त्यानुसार. तर होऊन जाईल 2-3 दिवसात. जे इन रिव्ह्यू आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन जाणार आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह डिसअप्रूव्ह जे काय असेल ते. त्यानंतर भागवंब बुरपुटे विचारतायत, अप्रूव्ह झाला आहे. अच्छा, नाव वाचताना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण काही नाव माझ्यासाठी खूप नवीनच आहे, त्यामुळे थोडं होतं, आणि जॉईंट नाव असल्यामुळे ते होतंच. विना जाधव म्हणतायत, इफ युअर मोबाईल रजिस्टर यू विल रिसीव्ह OTP. काय करू सर, प्लीज टेल मी. मला समजलं नाही, म्हणजे तुम्हाला OTP आलेला नाहीये का? पण फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर मग नका विचार करू एवढा, म्हणजे मला समजलं नाही काय. आणि जरी OTP आला नाही तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही स्टेटस चेक करा. जर तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तर स्टेटस चेक करत राहा, त्यावरती अप्रूव्ह झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि डिसअप्रूव्ह वगैरे झाला असेल तर पुन्हा ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला रिसबमिटचा, त्यावेळेस तुम्ही OTP वगैरे पुन्हा एकदा टाकू शकता. सुनीता देवरे म्हणतायत, सर नारी शक्ती दूतवर जो मोबाईल नंबर लॉग इनसाठी यूज केला, ओके, तोच मोबाईल नंबर साईटवर यूज केला तर चालेल का? अंगणवाडी नंबर 2 प्रोफाईलचे अप्रूव्ड फॉर्म
चे 50 रुपयेच भेटतील का? हो. एका फॉर्म मागे 50 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. अंगणवाडी सेविका तुम्ही जर असाल तर सरकारने तसं म्हणजे घोषणा केलेली आहे. तर तुम्हाला एका फॉर्ममध्ये 50 रुपये मिळणार आहेत जर तुम्ही भरला तर. आणि आता दुसरं मोबाईलचं जे लॉगिन आयडी आहे ते इकडे यूज करू शकत नाही वेबसाईटवरती. कारण अजून तो डाटा इकडे ट्रान्सफर झालेला नाहीये. वेबसाईटचं वेगळंच अजून आताचे नवीन पोर्टल आहे. त्यामुळे ते झालेलं नाहीये. तर मोबाईलसाठी ते आहे ते वेगळंच ठेवा तुम्ही. तुम्हाला जर अजून फॉर्म भरायचे असेल वेबसाईटवरून तर तुम्ही नवीन वेबसाईटवरती प्रोफाईल क्रिएट करा आणि सेम मोबाईल नंबरवरती प्रोफाईल क्रिएट होईल. श्रवंती गोरलवार विचारतात ओटीपी व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे पण फॉर्म इन रिव्ह्यू दाखवत काय करावे. इन रिव्ह्यू आहे ते काळजी करू नका. ओटीपी जरी पेंडिंग असलं तरी अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते तुमचं होऊन जाणार आहे. त्यानंतर रिसबमिटच्या वेळेस तुम्हाला ते ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा चान्स मिळेल. सुरेश चौरे म्हणतात जे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी पोर्टलवरती फॉर्म भरले तर चालतील का? आता सध्या नका करू कारण अपडेट आलेली नाही तशी प्रकारचे काही इव्हन. पण हे अपडेट येईल. एकदा हे सर्वांचे रिव्ह्यू झाले का अपडेट येऊन जाईल. मग ते सांगतील काय करायचं आपल्याला. त्या पद्धतीनं भरा मग तुम्ही फॉर्म. नयन प्रबोधिनी विचारताय सर अर्जदाराला ओटीपी सेंड होत आहे पण ओटीपी सबमिट करायला बॉक्सच दिसत नाहीये पोर्टलवर. फक्त साईटच दिसत आहे. काय प्रॉब्लेम असेल तर सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी सांगतोय की रात्री फॉर्म भरा 11च्या नंतर. रात्री 11 वाजेच्या नंतर ते व्यवस्थित काम करतंय तिथे फॉर्म भरा. किंवा जर खूपच प्रॉब्लेम येत असेल तर मग वेबसाईटवरती फॉर्म भरा. तर ते सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो टेक्निकल एरर किंवा लोडिंग खूप होत म्हणजे जास्त लोड आहे ना सर्व्हरला त्यामुळे असं होतं. खूप जण फॉर्म भरतायत. खूप महिला फॉर्म भरतायत. प्रणाली नंदेश्वर विचारताय सर फॉर्म अप्रुव्हल झालं आहे पण लोक बोलत आहेत की केवायसी करावं लागेल नंतरच अकाउंटमध्ये पैसे येणार. नाही केवायसी वगैरे आता तुम्ही केवायसी करायला काय देतात मला एक सांगा. आधार कार्ड हे सर्व देतात ना केवायसी करायला. तर इथे तुम्ही फॉर्म भरतानाच आधार कार्ड वगैरे दिलेलं आहे तर मग हीच तुमची केवायसी. ओके. तुम्ही डॉक्युमेंट दिले ना तीच तुमची केवायसी. ज्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट देता त्यालाच केवायसी म्हटलं जातं. ठीक आहे लक्षात घ्या. तुम्हाला कुठेही फॉर्म भरायची किंवा कुठेही जमा करायची गरज नाहीये हे लक्षात असू द्या. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरला तरी खूप आहे. देवानंद सदावर्ते विचारतायत आम्ही फॉर्म भरलेला आहे पण मेसेज आलेला नाही तर परत फॉर्म भरायचा का? इंडियन पोस्ट पेड कार्ड चालेल का त्याला? पोस्टात अकाउंट खोलू शकता तुम्ही ते चालेल. आता दुसरं फॉर्म भरलेला आहे पण मेसेज आलेला नाही तर पुन्हा फॉर्म भरू नका. वाट बघा थोडीशी येईल मेसेज. सूरज होमकर विचारतायत सर माझे 25 जुलै 2004 ला जन्म झाला. आता 2024 ला वय 20 वर्ष पूर्ण होऊन 21 वय चालू आहेत पण ॲपवर वय 20 दाखवत आहे. फॉर्म सबमिट होत नाही. यावर काय उपाय सुचवा? तर थोडं थांबा. ही योजना काही बंद होणार नाही आहेत. म्हणजे इलेक्शन नंतर मी सांगू शकत नाही. इलेक्शन पर्यंत तरी त्यांना गरज आहे वोटिंगची वगैरे त्याच्यामुळे त्यांनी ते सुरू केले. इलेक्शन पर्यंत ही योजना तरी बंद काय होत नाही असं दिसतंय. इलेक्शन पर्यंत तुम्हाला पैसे मिळणार पण इलेक्शन नंतरही जर सरकारचा मूड चांगला राहिला की त्यांना पुढे योजना कंटिन्यू करायची असं त्यांना वाटलं तर कंटिन्यू जर केली तर तुम्ही नक्की पुढेही फॉर्म भरू शकतात ना. तुमचं वय 21 पूर्ण होऊ द्या. 20 वर्षाचा असताना तुम्ही फॉर्म नाही भरू शकणार. सुर्वे प्रियांका विचारतात अप्रुव्हल झाला तर पुढे काय करायचं? गरज नाही ना तर काही करायचं नाही. बँकेत पैसे कधी येतात याची वाट बघायची. काही महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया येणार आहेत. घाबरायचं कारण नाही. 1 रुपया येण्याचं कारण असं आहे की ते पडताळणी करतायत. बँकेमध्ये व्यवस्थित पैसे वगैरे जातात. आधार लिंक आहे की नाही याची पडताळणी करतायत, चेकिंग करतायत. त्यासाठी 1 रुपया अगोदर तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर मग 1500 रुपये 19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. तर त्यामुळे आता काही करायचं नाही. अप्रूव्ह झाला टेन्शन घ्यायचं नाही. कारण आता मी जसं सांगितलं की तुम्हाला बाहेर कुठेही अप्रूव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे द्यायचे नाही. केवायसी वगैरे तुम्ही ऑलरेडी केली ती तुम्हाला करायची गरज नाही. त्याचं रिझन असं आहे की ज्या बाहेर सेतू, अंगणवाडी सेविका किंवा इतर लोकांकडे तुम्ही जे फॉर्म देतायत त्यांना सुद्धा ते ऑनलाईनच अपडेट करायचे. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन सर्व केलेलं आहे तर तुम्हाला पुन्हा ते सर्व करायची गरज नाही. शहनाज शेख विचारतात सर नवीन पोर्टलवर आधीचे भरलेले फॉर्म
स्टेटस कसे बघायचे? नवीन पोर्टलवरती आधी जे मोबाईलवरती वगैरे भरलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळणार नाहीयेत, कारण हे पोर्टल नवीनच अजून डेटा ट्रान्सफर इकडे झालेला नाहीयेत. त्यामुळे नवीन ठिकाणी तुम्ही नव्यानेच फॉर्म भरू शकता. असे त्रिंबक शिंदे विचारताय, सर मी सामान्य महिला म्हणून 30 फॉर्म भरले आहेत, तर त्याचे काय पैसे भेटतील का? नाही, सामान्य महिलांना पैसे नाही मिळणार आहे. अंगणवाडी सेविका वगैरे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले आहे, तुमचे ऑफलाईन तुमच्याकडून घेतलेले आहे फॉर्म आणि त्यांनी ते ऑनलाईन अपडेट केले, तर त्यांनाच पैसे मिळणार आहेत. सामान्य महिला म्हणून ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे मिळणार नाहीत. युजर विचारतात, ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करावे की झेरॉक्स चालेल? तर झेरॉक्स चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही आहेत, बट सर्व नियमानुसार करा जे आहे ते. हिंदवी स्वराज विचारतायत, मी पोर्टलवर फॉर्म भरला पण अजून पेंडिंग दाखवत आहे, काय करायचं पुढे? काही करू नका. पेंडिंग दाखवतोय तर इन रिव्ह्यू मध्ये लवकरच येणार आणि त्यानंतर अप्रूव्ह डिसअप्रूव्ह जे आहे ते होऊन जाईल. अनिल शेवाळे विचारताय, सर माझा फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे पण माझे आधार कार्ड वरची डेट ऑफ बर्थ चुकीची होती. अरे हां, TC वरची टाकली आहे, फॉर्म अप्रूव्हल होईल काय? आता रिव्ह्यू करणाऱ्याने जर बारीक बघितलं तुमची बर्थ ऑफ डेट चुकीची तर मग रिजेक्ट होईल, पण त्यांनी जर एवढं बारीक बघितलं नाही तर अप्रूव्ह सुद्धा होऊ शकतो. प्रिन्स वैद्य विचारतायत, सर करेक्ट OTP एंटर केल्यानंतर पण इनव्हॅलिड OTP सांगतोय. हो, हे माझ्यासोबतही झालेलं आहे असा प्रकार. त्याचं रिझन असं आहे की सर्व्हरवर खूप लोड आहे. तुम्ही रात्री 11-12च्या नंतर फॉर्म भरा. मी तर एक फॉर्म अक्षरशः 2:30 वाजता भरलेला आहे रात्री. एकदम व्यवस्थित ॲप चालतं आणि व्यवस्थित भरला गेला. कारण असा प्रॉब्लेम येतो, कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम येतो. कधी डॉक्युमेंट अपलोड करताना प्रॉब्लेम येतो, कधी फोटो काढताना प्रॉब्लेम येतो. फोटो काढत असताना अचानक फॉर्मच तो गायब होतो, असंही होतं. तर ते सर्व्हरवरती लोड खूप असतो, त्यामुळे असं होतंय. तुम्ही रात्री फॉर्म भरा, जेवढं रात्री भरता येईल तेवढं चांगलं आहे. किंवा रात्री जमत नसेल तर पहाटे लवकर उठा सकाळी, तेव्हा फॉर्म भरा, सर्व पटकन होऊन जाईल. युजर म्हणतायत, फॉर्म टिल डेट पेंडिंग, व्हॉट कॅन वी डू? काही नका करू, थोडं वाट बघा, अजून होऊन जाईल. प्रो गेमिंग विचारताय, सर मला निराधारचे 1500 मिळतात, मी फॉर्म भरू शकते का? तर नका भरू, मला असं वाटतंय. दर महिन्याला जर 1500 मिळत असतील तर मग नका भरू, ते रिजेक्ट होऊ शकतो तुमचा अर्ज, कारण तुम्हाला ऑलरेडी 1500 मिळत आहेत दर महिन्याला, त्यामुळे. प्रतिभा शिरोळ विचारतायत, सर प्लीज क्लिअर MMLBY हॅज बीन प्रोव्हिजनली रिजेक्ट, म्हणजे काय? तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय याचा अर्थ असा आहे. तर मग आता थोडी वाट बघा, परत रिसबमिटचं वगैरे काही ऑप्शन येईल. आम्ही व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती ते टाकू, लिंक पण तिथे टाकू, कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे वगैरे ते पुन्हा एकदा ते त्याचा व्हिडिओही बनवू आम्ही, तर तेव्हा मग तुम्ही तो फॉर्म भरा. आता रिजेक्ट झाला असेल तर आता काही नका करू, आता थांबा. लालचंद बोरुडे विचारतायत, रजनी बोरुडे सर, अच्छा रजनी बोरुडे यांचा मेसेज आहे. सर फॉर्म 5/7/2024 ला भरला आहे, मेसेज आला नाही का? का बरं आला नाही आणि केव्हा येईल सर? ठीक आहे, काही काहींनी खूप अगोदर लवकर फॉर्म भरलेले तर त्यांना अजूनही मेसेज वगैरे आलेला नाही, तर इन रिव्ह्यू आहे तर येईल. वाट बघा, 2-3 दिवसात. मला वाटतंय की आता खूप फास्टमध्ये करतायत रिव्ह्यू, तर 2-3 दिवसात यायला पाहिजे असं मला वाटतं. नरेश मकरंदे विचारतायत, अप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचे काही सांगितलं नाही, काय पलहाला लावला, काय मला काय कळलं नाही, पण ठीक आहे, अप्रूव्ह झाल्यानंतर काही करायचं नाही. अप्रूव्ह झाल्यानंतर मी सांगितलंय की तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार, अप्रूव्ह झाल्यानंतर काही करायचं नाही तुम्हाला. संतोष जी विचारतायत, नारी शक्तीला मोबाईल नंबर रजिस्टर आहे, तोच वेबला लाडकी बहीणला चालेल का? मोबाईल नंबर चालेल, तुम्हाला पुन्हा एकदा फक्त रजिस्ट्रेशन करावं लागेल असं नवीन वेबसाईटवरती, आणि तिथे तेच फॉर्म नाही, दुसरे नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता तसे. संगीता बिराती विचारतायत, NYS असंही मला मेसेज आलेला आहे. आता NYS वरून काय समजायचं ते नाही समजलं. पूर्ण मेसेज टाका इथे, म्हणजे तुमचा नंबर वगैरे नका टाकू, पण काय तुम्हाला आलेले अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय आलंय ते टाका, मग समजेल ना. मी आधार कार्डची
एकच बाजू टाकली आणि एडिट पण झालं करून, मग माझा रिजेक्ट झाला का? मेसेज येईल तुम्हाला, पण असं नको होतं करायला. मी सांगितलं होतं की आधारच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर आल्या पाहिजे. त्यासाठी ॲप पण सांगितलं होतं. मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आणि इथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी ते ॲप कोणतं आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे बघू शकता. तिथून डायरेक्टली तुम्ही मोबाईलवरती ते डाउनलोड करू शकता. आता मी इथे ते ॲप सांगतो तुम्हाला. क्लिअर स्कॅनर ॲप प्ले स्टोअर. तर इथे क्लिक करून तर हे ॲप आहेत क्लिअर स्कॅनर. ठीक आहे. तर या ॲपद्वारे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे स्कॅन करून व्यवस्थित करू शकता. आधार कार्डचे दोन्ही बाजू स्कॅन करून एकाच पेजवर या ॲपद्वारे आणता येणार आहेत. तर याची लिंक मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात हे ॲप. सुनीता जाधव विचारतात, मी नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरला आहे, मराठीतून 8 दिवस झाले इंटरव्ह्यू दाखवत आहे, तर वाट बघा होऊन जाईल. प्रवीण विचारतात, सर मला मेसेज आला होता आधार बँकेला लिंक करा. लिंक करून 2 दिवस झाले, अजून अप्रुव्हलचा मेसेज नाही आला, काय करावे? तर वाट बघा, इंटरव्ह्यू असेल तर होऊन जाईल अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह, काय जे असेल ते होऊन जाईल. कल्पना निले विचारताय, नारी शक्ती दूत ॲप चांगला होता, पोर्टलचे काय कळत नाही आहे. तर नारी शक्ती ॲप नक्की चांगला आहे, घरी बसून हे फॉर्म भरू शकतात, पण लोड खूप होता त्याच्यावरती सर्व्हरवरती. त्यामुळे त्यांनी एक वेबसाईटचा पण ऑप्शन दिला आहे. तर ज्यांना तिथे होत नाहीये, फॉर्म भरायला जमत नाही, तर ते पोर्टलवरूनही करू शकता असं. वॉरंटी चाकण विचारतायत, व्हेन वी सबमिट ऑनलाईन फॉर्म देन इट इज मॅन्डेटरी टू सबमिट लाडकी बहीण योजना डॉक्युमेंट इन अंगणवाडी. नाही, तुम्ही ऑनलाईन फॉर्म जर भरताय तर हे गरजेचं नाही की तुम्ही तिकडेही अंगणवाडीमध्ये वगैरे दिलं पाहिजे, नाही, कारण त्यांनाही ऑनलाईनच भरायचं आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, तिथे काही द्यायची गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय तर काही गरज नाही तिथे द्यायची. सुनीता पालस्कर विचारताय, सर इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा की मराठीमध्ये? मी सजेस्ट करेल की इंग्लिशमध्ये भरा, कारण मराठीत ज्यांनी भरले होते त्यांपैकी काहींचे रिजेक्ट झाले, काहींचे अप्रूव्ह झाले. तर असं नको व्हायला की आपलाच रिजेक्ट होईल वगैरे. तर त्यापेक्षा मग इंग्लिशमध्येच भरा, कारण मी वेबसाईटवरती तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे ते म्हणताय की कंपल्सरी आहेत इंग्लिशमध्ये आधार कार्ड प्रमाणे टाकणं. त्यामुळे ते जरी म्हणत असले की मराठीमध्ये अप्रूव्ह करू, पण त्यापेक्षा मी सजेस्ट करेन की इंग्लिशमध्येच भरा. राजू दाबे विचारताय, सर पोर्टलवरती पण प्रॉब्लेम येत आहेत, आधारला OTP जात नाही. तर रात्री भरा, ते आहेत आता तिकडे जास्त महिला फॉर्म भरत आहेत. आशा रचनास असं काहीतरी नाव आहे. सॉरी, नाव वाचायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण नाव जॉईंट असल्यामुळे ते समजत नाही. काय विचारताय, डिसअप्रूव्ह झाला आणि एडिटचा ऑप्शन नाही आहे, तर काय करावे? तर वाट बघावी लागेल, आता येईल, ते काही दिवसात येईल. प्रार्थना मालवडे विचारतायत, मालावडे सॉरी, फॉर्म अप्रूव्ह झाल्यावर ₹1 सर्वांना येतो का? काही महिलांना येणार आहेत, पडताळणीसाठी येणार आहेत. श्वेता कुलकर्णी विचारतायत, डिसअपियर्ड आहे पण अजून एडिटचं ऑप्शन नाही आले, तर वाट बघावी लागेल. ठीक आहे. तानाजी जगताप विचारतायत, फॉर्म अप्रूव्ह दिसतोय पण SMS नाही आला. काय हरकत नाही, अप्रूव्ह तर झालाय ना, बरेच जणांना SMS नाही आलेला. सोनम मोहिते विचारतायत, इन रिव्ह्यू आहेत तर काय? तर वाट बघावी. बाली झलके विचारतायत, ॲपवर केलेले अर्ज मध्ये अर्ज नाही दाखवत, तर काय करावे? अनेकांचा प्रॉब्लेम झालाय की ॲपवरती ज्यांनी अर्ज केले ते आता दाखवतच नाही की ॲपवरती अर्ज वगैरे आहे. तर मी सजेस्ट करेन की नवीन एकदा भरून बघा तुम्ही, कारण होऊ शकतं अनेकांचे गायब झाले, असंही झालंय. तर मग नवीन भरा, त्यासाठी दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याकडे. स्मिता सावंत विचारतात, अप्रूव्ड झाला, आता काय करायचं? काही नाही करायचं, आता पैसे येण्याची वाट बघायची. दीक्षा साळुंके विचारतायत, सर अप्रूव्हचा मेसेज आला म्हणजे ओके का? हो, ओके. युजर विचारतायत, फॉर्म अंडर रिव्ह्यू टिल डेट, ओके होईल, मग अप्रूव्ह होईल. महंतो अमित असं नाव आहे. तर ते विचारतायत, सर नारी शक्ती ॲप चालत नाही, असं काहीतरी म्हणायचं असेल त्यांना, तर रात्री फॉर्म भरा. युजर विचारतायत, इन रिव्ह्यू असे दाखवते, याचा अर्थ तर इन रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू करणार आहे, त्यानंतर अप्रूव्ह वगैरे ते समजून जाईल.
उमेश विचारतात आधार लिंक पाहिजे का अकाउंटला? हो, बँकेच्या अकाउंटला आधार लिंक पाहिजे, कारण आधारद्वारेच ते पैसे पाठवणार आहेत. जर बँकेचं आधारला लिंक नसेल तर मग रिजेक्ट होऊ शकतो तुमचा. संगीता भारती विचारतायत माझा फॉर्म अप्रुव्हल झाला आहे, पैसे कधी मिळतील? 19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येऊन जातील. शहनाज शेख विचारतायत सर मी जिल्हा पुणे आणि तालुका पुणे सिटी टाकले आहेत, हवेली टाकायची की पुणे सिटी? मला कन्फ्यूज आहे, या कारणामुळे माझा फॉर्म डिसअप्रूव्ह होईल का? नाही होणार. पुण्यामध्येच राहत आहे तर मग तालुका म्हणून पुणे टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही येणार. स्मिता गावडे विचारतायत भेटणार आहे की नक्की तो ॲप ओपन होत नाहीये? आता लोड जाता आहे, रात्री ट्राय करा. कैलास पगार विचारतायत सर मी काल वेबसाईटवरून 2 अर्ज भरले आहेत, अप्रूव्ह होतील का? होईल पण टाइम लागेल. मी दाखवलं उदाहरणार्थ की वेबसाईटवर ते इथं बघा अर्ज तर बरेच आलेले आहे, पण त्यांनी अजून मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती सुरू नाही केलेली आहे, त्यामुळे थोडा टाइम लागेल वेबसाईटवरून. तर त्यापैकी अनिल पवार काय म्हणतात नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन मराठीत आहेत आणि फॉर्म इंग्रजीत भरा म्हणून सांगतायत. हा मी सांगितलं की ज्यांचे मराठीतून भरले गेले त्यांनाही अप्रूव्ह करायला पाहिजे त्यांचे पण फॉर्म. जे रिजेक्ट झाले त्यांचे आता अप्रूव्ह करायला हवे. तर गजानन चौधरी विचारतात रोज 1 रुपया जमा करावा म्हणजे मंत्र्याला हे काम होईल आणि महिलांनाही रोज काम मिळेल. जोकिंग. ठीक आहे, खूप सारे कमेंट आहेत, एवढ्या सगळ्या नाही घेऊ शकत, पण रिपीट त्याच कमेंट आहेत. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या मला वाटल्या ते मी घेतलेल्या आहेत, ज्या टॉपला वरती आलेल्या त्या घेतलेल्या आहेत. बाकी ठीक आहे, तुम्ही करत राहा. व्हिडिओ खाली कमेंट करा, वाटलंच तर मी पुन्हा त्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाचण्याचा प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मग तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथंही मेसेज टाकू शकता. तिथं आपले जे काही मेंबर आहेत व्हॉट्सअपमध्ये ते प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतायत. त्यासोबत तुम्हालाही जर प्रश्नांची उत्तरं माहीत असेल, बरेच आता समजलं असेल योजनात कसे फॉर्म भरायचं, काय कधी अप्रूव्ह होतं, काय सगळं माहीत असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथं अनेक महिला प्रश्न विचारतायत तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्की द्या. लक्षात ठेवा, ज्यांना योग्य खात्रीशीर माहिती आहे त्यांनीच इतर महिलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ज्यांना अर्धवट माहिती आहे किंवा चुकीची माहिती कोणाला देऊ नका. अर्धवट माहिती असेल तरी नका रिप्लाय देऊ. ज्यांना पूर्णपणे व्यवस्थित माहिती आहे त्यांनीच तिथं महिलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, रिप्लाय करायचा आहे. कारण कसं आहे, आपण जेव्हा एखाद्याला ते उत्तर सांगतो, एखाद्या महिलेला ज्याला माहीत नसतं, तर आपण जे काही सांगतो त्यानुसार ती अर्ज करत असते, फॉर्म भरत असते. तर त्या महिलेचं कोणाचंही आपल्यामुळे नुकसान होता कामा नये हे लक्षात घ्या. खात्रीशीर माहिती असेल तरच टाका. नाहीतर मला जेव्हा वेळ भेटेल, आता मी सकाळी सांगितलं होतं की मला डिजिटल मार्केटिंगचे कामं असतात. ते डिजिटल मार्केट दिवसभर काम असल्यामुळे मला ते जमत नाही की प्रत्येकाला व्हॉट्सअपवरती रिप्लाय करायला. मला दुसऱ्या कामांमुळे व्यस्तता असते. तर मला जेव्हा रात्री कधी वेळ मिळेल, दिवसा असो किंवा रात्री, मी ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही त्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना खात्रीशीर माहिती आहे त्यांनीच इतर महिलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यासाठी आमचा इथे दाखवतोय मी व्हॉट्सअप ग्रुप आहे मराठी जन याच नावाने, तो हा जॉईन करू शकता. इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती जे काही महत्त्वाच्या लिंक आहेत, डॉक्युमेंट आहेत ते मी तिथे टाकत असतो. जे काही अपडेट आली ते तिथे मी शेअर करत असतो. तर ठीक आहे, डिजिटल मार्केटिंगचं मी सांगितलं की मी डिजिटल मार्केटिंग पण करत असतो. त्याद्वारे जर तुम्हाला काही कोर्सेस वगैरे करायचे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे डिजिटल मार्केटिंग शिकवू शकतात आणि तुमचे जर डिजिटल मार्केटिंग संदर्भात म्हणजे काही मार्केटिंग करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. अजून काही अपडेट असेल तर मी व्हिडिओ बनवल्याच. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर.